27 जून पासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन होणार आहे। मंदिराचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरांनी ही माहिती दिली आहे आणि 15 जून पासून टोकन दर्शन व्यवस्थेचा शुभारंभ होईल। भाविकांना ऑनलाईन टोकन उपलब्ध होणार आहे। 6 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा आहे, तर आषाढी एकादशी सोहळा 6 जुलैला साजरा होईल आणि त्यापूर्वी 27 जून पासून श्री विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू होणार असल्याची माहिती मंदिराचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे। येत्या 15 जून पासून टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे आणि भाविकांना ऑनलाईन टोकन उपलब्ध होणार आहे। तसेच पंढरपूरमधल्या अनेक ठिकाणी ऑनलाईन टोकन भाविकांना मिळू शकणार आहे। 27 जून रोजी देवाचा पलंग काढण्यात येणार आहे। पलंग काढणे म्हणजे देवाच्या मागे लोड देणे। लोड देणे म्हणजे देवाचे सर्व राजोपचार बंद होणे व राजोपचार बंद झाल्यानंतर भक्तांना 24 तास सुलभ दर्शन देण्यात येणार आहे। येत्या 6 जुलैला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सपत्नीक सहकुटुंब श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा करण्यात येणार आहे। टोकन दर्शन सुरू करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्याची चाचणी येत्या 15 तारखेला रविवारी होणार आहे। या टोकन दर्शनाचं बुकिंग मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरती भाविकांना कुठल्याही ठिकाणावरून करता येईल। त्याचप्रमाणे त्याचं बुकिंग मंदिरे समितीच्या वतीने या ठिकाणी पंढरपुरात मंदिरे समितीमार्फत त्याचं बुकिंगचे काउंटर उघडण्यात येतील।